आणि देवराव भैयांना पाठिंबा देऊन टाकला. बस त्यांनी चारच कामं करावं, लाईट, पाणी, रस्ते, नाल्या. बस लोक काय तुमच्याकडे किराणा मागून भरून दे म्हणून मागे लागत नाहीत. लोक देवराव काळे यांना आज भरपूर मताने विजय होण्याचं निश्चितच आहे. फक्त राहिले तर काय, एक तर ते 28 तारखेची एक प्रोसेसिंग आणि आज आपण डिक्लेअर करू शकतो की गुलाल आज उधळू शकतो. विकासावर सर्वात प्रथम पाणी, नाली, रोड आणि लाईट या गोष्टीवर जर त्यांना लक्ष घातलं तर त्यांना इथून पुढे बाकी कोणत्या गोष्टीवर तेवढं लक्ष करण्याची गरज नाही. आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना एक चांगल्या म्हणजे एक सुशिक्षित एक चांगल्या उमेदवारी दिलेली आहे आणि आमचं एक म्हणजे आव्हान आहे की मतदार राजाला की नेत्यांना त्याची चिन्ह गॅस सिलेंडर आहे आणि सर्वांना एक विनंती, त्यांनी सर्वांना मतदान देवराव काळे अण्णा यांना. आज शिरसाळ्यामध्ये देवराव काळे यांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी ग्रामदैवतांना वाढवून प्रचार रॅली या ठिकाणी सुरुवात केलेली, प्रचाराला सुरुवात झालेली. आपल्यासोबत मुंजाबाई काय दादा, कशा प्रकारे या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली? प्रचंड गर्दी या रॅलीमध्ये होती. या रॅलीमध्ये खूप गर्दी होती आणि सर्वांचं म्हणणं आहे की देवराव काळे यांना खूप मताने विजय करायचे आणि या शिरसाळा परिसरामध्ये खूप समजा नालीचा प्रश्न असेल, एक खूप प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना एक चांगल्या म्हणजे एक सुशिक्षित एक चांगल्या उमेदवारी दिलेली आहे आणि आमचं एक म्हणजे आव्हान आहे की मतदार राजाला की नेत्यांना त्याची चिन्ह गॅस सिलेंडर आहे आणि सर्वांना एक विनंती, त्यांनी सर्वांना मतदान देवराव काळे अण्णा यांना मतदान करावं प्रचंड मतदान. पाहू शकतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. आपल्यासोबत अतुल सुद्धा आहे. अतुल, कशा प्रकारे आज रॅली संपन्न झाली आणि रॅलीमध्ये पाहायला गेलं तर प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. काय वाटतं या रॅलीतून? या रॅलीतून तर असं डायरेक्ट डिक्लेअर्स होतं की देवराव काळे यांना आज भरपूर मताने विजय होण्याचं निश्चितच आहे. फक्त राहिले तर काय, एक तर ते 28 तारखेची एक प्रोसेसिंग आणि आज आपण डिक्लेअर करू शकतो की गुलाल आज उधळू शकतो. फक्त विषय राहिलाय तर तारखेमुळे आपल्याला वेट अँड वॉच करायचं काम आहे. त्यामुळे कशा प्रकारे निकाल होईल, कशा प्रकारे निवडून येतील, किती मतांची लीड असेल? मतांची लीड तर काही सांगू शकत नाहीत आपण, पण विषय काय माहितीये का, मतांची लीड न सांगण्याच्या अगोदरच जसं की आमचे नेते अशोक नेते यांना पाठिंबा जाहीर केला त्या दिवशी त्यांना काल रात्रीच ते निश्चित झाले की सरपंच या गावचे आहेत म्हणून. फक्त राहिले प्रश्न की वोटिंगच्या दिवशी जे आहे जेवढे आपले बहुजन समाजाचे ठोकून मतदान करा, एकही फुल्ली आलो नाही. बस एवढंच बोलून आणि कुठल्या कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांना काम केलं पाहिजे? त्यांना विकासावर सर्वात प्रथम पाणी, नाली, रोड आणि लाईट या गोष्टीवर जर त्यांना लक्ष घातलं तर त्यांना इथून पुढे बाकी कोणत्या गोष्टीवर तेवढं लक्ष करण्याची गरज नाही. समजा आपल्यासोबत अशोक नेते सुद्धा जे गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडीकडून दुसऱ्या टप्प्यामध्ये होते, दुसऱ्या लेवलचं मतदान त्यांनी या ठिकाणी घेतलं होतं. काय वाटतं आज प्रचंड रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, प्रचंड गर्दी होती, उत्साह होता, मतदारांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह पाहायला मिळतोय. तुमचा विजय निश्चित झाला? हा, कारण काय होत होतं, 2 फॉर्म मध्ये डिवायडेशन मताची वोटिंगचं होत होतं आणि सीट तिसऱ्याची निघून जात होती. पण मग या गोष्टीचा आम्ही सर्वांनी बसून विचार केला आणि देवराव भैयांना पाठिंबा देऊन टाकला. बस त्यांनी चारच कामं करावं, लाईट, पाणी, रस्ते, नाल्या. बस लोक काय तुमच्याकडे किराणा मागून भरून दे म्हणून मागे लागत नाहीत. लोकांना ह्या 4 गोष्टी जर तुम्ही पुरविल्या तर तुम्ही लाईफ टाइम सरपंच राहू शकता. स्थानिक प्रश्न घेऊन तुम्ही स्थानिक सामान्य जनतेचे प्रश्न घेत तुम्ही प्रशासनाशी झगडत होतात. लाईटचे प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या काही गोष्टी असतील, वेगवेगळ्या गोष्टी या माध्यमातून तुमचा जनसंपर्क वाढलेला होता. त्याच जनसंपर्काचा देवराव काळे यांना फायदा होता. हे जे MSCB असेल, तहसील असेल, कोर्ट असेल, पोलीस स्टेशन असेल, हे जे काम आहेत हे आपले 12 महिने काम आहेत, हे चालूच राहणार आहेत आणि गोरगरीब लोकांचे काम हे बंद होणार नाहीत. हे काम आपण काही इलेक्शन पुरते करीत नाहीत. आपले 12 महिने काम करताना आपली डायरेक्ट DM साहेबांसोबत हॉटलाईन आहे, त्याच्यामुळे आपले काम कुठे रुकत नाहीत आणि रुकणार पण नाहीत. हे काम आपले 12 महिन्याचे, ते रुकणार नाहीत. गेल्या अनेक निवडणुकीपासून ही पहिलीच निवडणूक पाहायला मिळते ज्यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचा एकच कार्यकर्ता, एकच उमेदवार निवडणुकीत उभा आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एका ताकदीनं या प्रचारामध्ये या निवडणुकीमध्ये सक्रिय आहे. आता प्रथमतः सगळ्यांनी निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे. कार्यकर्ते प्रत्येक समाजाचे आहेत, इथं कुठल्या जातीचा काही संबंध नाही. या सर्व समाज सर्व जाती धर्म मिळून एकत्र राहतात, भावासारखे सगळे सोबत राहतात. त्याच्यामुळे जातीचा काय नाही इथं संबंध आणि जेवढी जास्त मेहनत घेताल तेवढी सीट शुअर होऊन जाईल.
नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. सर्व जाती धर्मांना सोबत घेत विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवत देवराव काळे यांनी प्रचाराला आज शुभारंभ केला आहे. त्यांच्या पाठीमागे अथांग जनसमुदाय उभा राहिलेला आहे. एकंदरीत पाहिलं गेलं प्रचंड रॅली या प्रचार रॅलीला पाहायला मिळते आणि यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, अजून कोण कोण पाठिंबा जाहीर करतं हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. 28 तारखेला मतदान प्रक्रिया असणार आहे. या दिवसामध्ये नेमकी काय बदल होतात, काय निवडणुकीचे वातावरण तापतं हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन प्रकाश काळेसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सिरसा, बीड.